सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा पोषण ट्रॅकरचं नवीन व्हर्जन आलेलं आहे। या नवीन व्हर्जननुसार 1 एप्रिल 2026 पासून ग्रहभेटीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे। तो बदलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा ताईंनो, सर्वात प्रथम मोर या बटनावरती क्लिक करून सर्वांनी आपली जी भाषा आहे ती भाषा मराठीत करून घ्यायची आहे। मी देखील इथे लँग्वेज चेंज करत आहे। या पद्धतीने तुम्ही देखील तुमची लँग्वेज चेंज करून भाषा मराठीत करून तुम्ही हे सर्व माहिती म्हणजे ग्रहभेट कशा पद्धतीने पूर्ण करायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा मी केलेली आहे, आता याची भाषा मराठी झालेली आहे। तर आता आपण ग्रहभेटी या बटनावरती क्लिक करूया। संपूर्ण सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे की ग्रहभेटी आपण कशा पद्धतीने पूर्ण करायच्या। ही ग्रहभेट मला आज आलेली आहे। या महिन्यातील माझी ही पहिलीच ग्रहभेट आहे। तुम्ही पाहू शकता इथे त्या संबंधित बाळाचं नाव, त्याच्या आईचं नाव आणि ग्रहभेट कधीपासून सुरू झाली आणि कधीपर्यंत ती पूर्ण करायची हे सर्व सविस्तरपणे आलेले आहे। तुम्ही पाहू शकता भेट देणे बाकी याच्यामध्ये जर क्लिक केलं तर एकच आहे, पूर्ण झाले याच्यामध्ये 0 आहे, चुकवलेल्या ग्रहभेटी देखील 0 आहेत। म्हणजे आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये फक्त आता आज एकच ग्रहभेट आलेली आहे। तर ती ग्रहभेट कशा पद्धतीने पूर्ण करायची बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। बघा भेट द्या बटनावरती क्लिक करायचं। ग्रहभेट आपण देणार आहोत, कोणाची देणार आहोत, त्यांच्या घरी आपण आता आलेलो आहोत। भेट द्या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा या पद्धतीने पेज ओपन होत आहे। इथं बघा हे बाळ किती महिन्यांचं झालेलं आहे हे देखील दाखवलेलं आहे। 8 महिन्याचं बाळ आहे आणि लाभार्थ्यांना बघा 1 नंबरचं इथं काय ऑप्शन म्हटलेलं आहे, लाभार्थ्यांना हा व्हिडिओ दाखवा, पूरक पोषण आहारातील विविधता सांगा, मुलांमधील वाढींचे मूल्यांकन, पूरक पोषण आहार कालांतराने सुधारेल याची खात्री करा। एकूण बघा याच्यामध्ये 14 प्रकारचे आपल्याला माहिती देण्यासाठी एक सजेशनसाठी इथं माहिती आहे 14 प्रकारची, आपण त्या पालकांना सांगू शकताय। त्याच्यानंतर बघा पुढील या बटनावरती क्लिक करायचं। पुढील या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे। तर हे पेज आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। इथं योग्य प्रश्नांची उत्तरे देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा पहिला प्रश्न काय आहे, 8 महिन्याचं मूल आहे, गरोदर स्तनदा माता असू द्या किंवा 0 ते 3 वर्ष मुले असू द्या, प्रत्येकांची ग्रहभेटी वेगवेगळी असणार आहे, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असणार आहे। हे 8 महिन्याचं मूल आहे, त्याच्या 8 महिन्याच्या हिशेबाने ही ग्रहभेट आहे। तर बघा मुलाला 8 महिन्याचं मूल आहे, त्याच्या संदर्भात हे प्रश्न आहेत। मुलाला पूरक पोषण आहार पुरवला जात आहे का, तर होय, मुलगा आता 8 महिन्याचा आहे त्यामुळे त्याला पूरक पोषण आहार पुरवला जातोय। तर पुढे त्यांनी विचारलेलं आहे मुलाला सध्या काय काय दिले जात आहे। तर बघा 8 महिन्याचं बाळ काय खाऊ शकतोय, भात खातोय, तो दुग्धजन्य पदार्थ खातोय आणि फळे, जे काही खात असेल ते आपण त्या लाभार्थ्यांना विचारून घ्यायचं ते काय खातोय काय नाही, आणि जे काही तो खात असेल त्याच्यावरती टिक मार्क करून घ्यायचं। झालं, आता दुग्धजन्य पदार्थ देखील तो खातोय, जे काय ते खात असेल त्याच्यावरती टिक मार्क करून घ्यायचं। टिक मार्क केल्यानंतर पुढचा आपला प्रश्न बघा काय आहे, बाळाला स्तनपान दिले जात आहे का, तर होय, 8 महिन्याचंच बाळ आहे आणि त्याला स्तनपान दिलं जात आहे। पुढचं बघा अर्ली चाइल्डहुड स्टिम्युलायझेशन, ज्याला ECA प्रश्न म्हणतात, मूल दोन्ही दिशांनी सरकते का, तर होय, मूल दोन्ही दिशांनी सरकत आहे। पुढचा प्रश्न बघा मूल त्याच्या सर्व बोटांनी खेळणी पकडते का, होय या बटनावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर बघा परिचित चेहरे किंवा खेळणी बघण्यासाठी मूल आपले डोके फिरवते का, तर होय। पुढचा ऑप्शन बघा मूल त्याच्या समोर लपलेली खेळणी शोधते का, होय या बटनावरती क्लिक करायचं आहे। जेव्हा त्याचे नाव घेतले जाते तेव्हा मूल प्रतिसाद देते का, तर होय, ते मुलगा त्याच्या म्हणजे आवाजाच्या दिशेने प्रतिसाद देत आहे, त्यामुळे होय या बटनावरती क्लिक करायचं। या पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं। प्रश्नांची उत्तरं देताना सर्व सेविकाताईंना मदतनीसताईंना विनंती आहे की ग्रहभेट करताना प्रश्नांची उत्तर देताना व्यवस्थितपणे देणे अत्यंत गरजेचे आहे। बघा ग्रहभेट पूर्ण झालेली आहे, छान ग्रहभेट यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे। आता परत जा या बटनावरती क्लिक करायचं। या पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसताईंनी याच पद्धतीने पोषण ट्रॅकरमधील ही ग्रहभेट पूर्ण करायची आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो, जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।